ज्याच्या हातात तो तरी त्यालाच बोलायला ह्या गावात. अजित पाटील येऊ किंवा बबनदादा शिंदे येऊ, फक्त तुतारी वाजली पाहिजे. 45 लोक कोणा पाठीमागे राहतील जास्त? अभिज पाटलाय माग 100% राहणार. कसला दर दिलाय बघितला का तुम्ही? धक्का कसला या आबाचा. दर दिला म्हणजे आमदार झाला असं काय असतंय काय? आम्ही बबनदादाची मतच कोणाला देत नाहीत. पर्यंत आपण बबनदादाला निवडून दिलं आणि आजपर्यंत आपण 15-20 वर्ष झालं निवडून दिलेलं आहे. ह्या गावात मेंढा भरघोस मताने विजय केलेला आहे. आजपर्यंत ब्लॉक टाकणे, सभा मंडप ह्या व्यतिरिक्त त्यांनी कुठली दुसरी कामं केली मला सांगा. आता अभिजित पाटील म्हणाल तसं रक्तापासून आबायद त्याने कारखान्याचा विकास ज्या अर्थी केला त्या अर्थी तालुक्याचा विकास कशावर करणार नाहीत? संधी देऊन बघा. नाही केला तर पुढच्या वर्षी आपण त्यांना मतच द्यायचं नाही, गावात फिरून द्यायचं नाही. आबांचे कार्य चांगलं आहे. दादांनी कधी आम्हाला अडचणच आणली नाही कुठल्या गोष्टी, त्यामुळे दादांचा सोडाचा विषय येतो. पोराठोरा पार्टी म्हणण्यात इटला आला की असल्यातच तुम्ही जाणतं राहून काय केलं 25 वर्ष. बबनदादा म्हणजे फक्त विकास एवढंच सूत्र येतं. गावात त्यांचं मतदान पण माड्यातच नाही, तसं बबनदादाचं मतदान तिकडे करमाळ्यात. आपण दुसऱ्या लोकांना मग आमदार करतोय, आपला आपला घेऊ की बघू. आमचा पक्ष नेता एकच, बर बबनदादा शिंदे आणि रणजितभाई शिंदे. तुतारी मिळावं तर जास्त हेनं लीडनं आणि असं जरा कमी. काठावर पास होते. हा काटा नाही. दादाच्या तुटी पेक्षा मी भाईसाहेबांचं कार्य चांगलं आहे. माझ्या आईची आई, वडील आणि माझा सख्खा मामा कोरोनात आबांनी 15 दिवस रोज कॉन्टॅक्ट असं घरातल्यासारखं आम्हाला सांभाळ. गावात कुणीच सहकार्य केलं नाही, पण अभिज पाटीलनं इंदापूर पासून सोलापूर पर्यंत असतो डायरेक्ट कॉल चालू ही मदत केली. मग आयुष्यावर आपली सुरुवात. बबनदादाची कोण येत नाही माळा तालुक्यात. कामं केली ती, रस्ते झाले तर गावातनं पाणी टाकी दिली. अजून काय द्यायला पाहिजे का? त्यांनी पाणी वाहिलं पाहिजे गावात. 56,000 रुपये माझं कपात केलं. दादा घरी गेलो, दादा असा कागद फेकून दिला. रणजित भाईकडे गेलो तरी त्यांनी तसंच केलं. मला सांगा, प्रत्येक कामाला ह्याच्या दारा जायची काय गरज आहे? तुम्ही ऑफिस नाही तुमचं. माडा तालुक्यात अजून ऑफिस नाही. आवाज 2 महिने झालं काम चालू, डायरेक्ट ऑफिस टाकले. कर्जातला असून 3500 रुपये देतोय तरी एखाद्याला ह्या उमऱ्यातला 3600 देतो म्हणावं त्यानं. तरी मिळली तर 100% आबा निवडून येतील. नाही मिळेल तर नाही मिळली तरी पण आम्ही आबांसोबतच. आता कसं झालंय, मोहिते पाटलांच्या घरात खासदारकी दिली, मग आमदारकी बी त्यांच्याच घरात असते का? रामकृष्ण हरी. राजवा तुतारी. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, विधानसभेचं बिगुल अगदी 2 महिन्यानंतर त्या ठिकाणी वाजणार आहे आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रभर तर सध्या तरी प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी वेग आल्याचं चित्र दिसतंय. प्रत्येक राजकीय नेता, प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा आपल्या आपल्या पद्धतीनं लोकांपर्यंत संपर्क वाढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या जनसंपर्काच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता तरी इथला राजकीय नेता लोकांपर्यंत मिसळण्याचा प्रयत्न करतोय, हे चित्र या मतदारसंघामध्ये दिसतंय. आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय, ग्रामीण भागामध्ये जातोय, बाजारात जातोय आणि तिथे लोकांच्या प्रतिक्रिया या आमदारकीविषयी काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर महाराष्ट्र माझावरती आपण बाजारातले अनेक रिपोर्ट बघितले. मग आता संध्याकाळचा टाइम आहे. संध्याकाळच्या टाइममध्ये लोक अगदी आपल्या शेतातली कामं करून, जनावरांची कामं करून आपल्या गावामध्ये निवांत बसलेत, वेगवेगळ्या कट्ट्यावरती बसलेत. आणि हे गाव आहे खरं तर पंढरपूर तालुक्यातलं गाव आहे आणि हे जोडलंय माढा मतदारसंघामध्ये. अशी पंढरपुरातली 42 गावं ही माढा मतदारसंघामध्ये जोडली ती आणि त्या नेमकी 42 गावाचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. खरं तर पंढरपूरमध्ये सुस्त्या गावातला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावरती रिपोर्ट घेतला आणि आज मेंढापूरमध्ये मी आलोय. तर मेंढापूर मधली लोक या आमदारकीविषयी नेमकं काय चर्चा करते हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे. कारण 2019ला मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर त्या ठिकाणी माड्याची चित्र बदलली. परत मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी 2024ला शरद पवार गटामध्ये तुतारी घेतली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी अनेक राजकीय घडामोडी झाल्याचं आपल्या सर्वांनाच बघायला मिळतं. खरं तर माड्यामधून अजून तरी उमेदवार महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी फिक्स नाही. बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे या उमेदवारीसाठी त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि त्यांनी या ठिकाणी प्रचाराला यंत्रणेला सुरुवात केली. रणजित शिंदे अनेक कार्यक्रमात जातात, अगदी गणपती उत्सवाला त्या ठिकाणी आरतीमध्ये त्या ठिकाणी सामील असतात. अनेक मंडळामध्ये त्यांची उपस्थिती असते आणि सुखदुःखात ते सामील असतात. त्यामुळे त्यांचा लोकांमध्ये किती फरक पडतोय किंवा मतामध्ये किती फरक पडतोय हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे. कारण जवळपास 30 वर्ष झालं बबनदादा शिंदेनी या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केले. ते लोकांना त्या ठिकाणी परत एकदा संधी देतील का, त्यांना एकदा थांबवतील हे देखील बघणं महत्वाचं आहे. लोक नेमकं शिंदे घराण्याविषयी नेमकं काय विचार करतात, शिंदे घराण्याला परत एकदा संधी देणार आहेत का, हे देखील या मतदारसंघामध्ये किंवा या मेंढापूरमधून लोकांसोबत विचार करूया. जसं लोकांनी बबन शिंदेला त्या ठिकाणी 30 वर्ष निवडून दिलं, त्याच पद्धतीनं रणजित शिंदेवर लोक प्रेम करणार आहेत का हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्यांचे कारखाना असेल, त्यासोबत बँका असतील, त्यांच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी संस्था असतील, या माध्यमातून त्यांचा अगदी तळागाळातील लोकांपर्यंत मोठा संपर्क असा लोकांकडून सांगण्यात येतो. तो संपर्क परत एकदा राहील का हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे. कारण लोकसभेला बघायचं झालं तर या भागातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मोठं मताधिक्य मिळालंय. महायुतीकडून रणजित शिंदे यांचं नाव चर्चेत आहे, त्यांच्या विरोधात अनेक नावं महाविकास आघाडीकडून चर्चेत आहेत. पण सध्या तरी महाविकास आघाडीकडून किंवा तुतारीकडून अद्याप ही नाव या मतदारसंघामध्ये रणजित शिंदेच्या विरोधात कुणाचं त्या ठिकाणी तरी दिसत नाही. त्यामध्ये अनेक बघायला गेलं तर धैर्यशील मोहिते पाटलांचे त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातले असतील, शिवतेज बाबा मोहिते पाटील यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे. त्यासोबत मिनलताई साठे असतील, संजय बाबा कोकाटे असतील, यांची नावं चर्चेत आहेत. पण या एकूण अनुषंगानं प्रामुख्यानं श्री विठ्ठल सहकारी
साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांचं देखील नाव या मतदारसंघामध्ये मोठं चर्चेला आहे. अभिजित पाटील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माड्यामधील अनेक लोकांपर्यंत जातात, त्या ठिकाणी त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. अभिजित पाटलांची सर्वात महत्त्वाची म्हणजे यंत्रणा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. यंत्रणेच्या माध्यमातून गावातील अडीअडचणी, गावातील पुढाऱ्यांचे अडीअडचणी किंवा गावातल्या एकूण आढावा घेण्याचा प्रयत्न अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून सध्या या माढा मतदारसंघामध्ये चालू आहे. आणि त्यांनी या माढा मतदारसंघामध्ये आपल्या प्रचाराला तरी सुरुवात केल्याचं चित्र दिसतंय. खेळ पैठणी असेल, माढा केसरी असेल, या माध्यमातून अभिजित पाटील अगदी संपर्क मोठा या माढा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चालू केला आहे. 2024-25 गळीत हंगामासाठी अगदी 3,500 रुपयाचा दर या मतदारसंघामध्ये केलाय. खरं तर माढा बघितलं तर अगदी ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात या माढा मतदारसंघामध्ये आहे आणि अजून पण या माढ्यातला अनेक कितीतरी टक्के राजकारण हे ऊसावरती अजून सुद्धा त्या ठिकाणी दिसतंय. लोकांच्या ऊसाच्या अडचणी त्या काय, लोकांना दराविषयी काय वाटतं आणि अभिजित पाटलांनी जो 3,500 रुपयाचा दर जाहीर केलाय त्याबद्दल नेमकं त्याचं मतामध्ये काय रूपांतर होणार आहे का, हे देखील लोकांकडून त्या ठिकाणी बघणं अतिशय महत्त्वाचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिजित पाटील जर अपक्ष उभा राहिले तर या मतामध्ये काय फरक होणार आहे किंवा त्यांनी पक्षामध्ये जॉईन करावं का, लोकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मेंढापूरमध्ये आलोय, लोक वेगवेगळ्या भागामध्ये बसली ती, त्यांच्या नेमक्या आमदारकीविषयी काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला ऐकायचं आहे, चला माझ्यासोबत. नमस्कार. काय नाव? विशाल दत्तात्रय पवार. हेच गाव? हो, मेंढापूर. बरं, काय करता काम? मी शिक्षण झालंय माझं. बरं. स्पर्धा परीक्षा अभ्यास करतोय. स्पर्धा परीक्षा अभ्यास करताय? हो. बरं. काय पोलीस भरती, काय एमपीएससी? पोलीस भरती. पोलीस भरती. हा. आता काय सीआरपी मध्ये कोणतं भरती झाली की? हो, चुलत भाऊ झाला, एसआरपीएफ मध्ये झालाय. बरं. हो. किती लोकसंख्या गावची? गावची लोकसंख्या 6,000 आहे. 6,000 आहे. मतदान 3200 आहे. बरं. तर एक तरुण मित्र सुरुवातीला आम्हाला रिपोर्टला त्या ठिकाणी भेटलाय. काय वाटतं तरुण मधून आपण माढा मतदारसंघामध्ये विचार करत असताना वेगवेगळी नावं चर्चेत आहे, ती कसं पाहिजे? माढ्याचं राजकारण बघता कोणाला आमदारकी द्यायची यंदा? पहिला ऑप्शन अभिजित आबा पाटील असणार. पहिला ऑप्शन? हो, का तर कारण आतापर्यंत उसाला दर 2,500 रुपयेपर्यंतच होता आणि आता आबांनी धक्का 3,500 दिला. त्यामुळं प्रत्येक 100 टना मागे 1,00,000 रुपये उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढलंय. मग अशा नेत्याच्या पाठीमागं जाणं सगळ्यांचंच काम आहे आणि आमचा फुल सपोर्ट आबांना राहील. काय माणूस थांबू घ्या, आता परत देऊ शकते नाही, आबांनाच फुल सपोर्ट आबांना राहील आमचा. आता जवळपास 30 वर्ष झालं बाबा दादा या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात, माड्याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या रणजित शिंदे उभार, त्यांचं पण कारखाना आहे, ते पण देतील दर 35 रुपये. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊसच हा प्रश्न आहे माड्याचा. रस्ता इथं पाण्याचा, त्यांनी सोयी सुविधा केली मध्ये बाबा दादाने. हो, केलेत, पण 30 वर्ष झालं दादांनी केले. आता नवीन संधी आबा काय करतील? नवीन विचाराचा नेता आहे, नवीन काहीतरी ऍक्टिव्हिटी राबवतील. सर्व कार्यकर्त्यांना वाटतं की आबांनी तुतारी घ्यावी. हो, तुतारी मिळेल तर काय होईल माड्यात? तुतारी मिळली तर 100% आबा निवडून येतील. नाही मिळली तरी पण आम्ही आबांसोबतच. आता राजकारण निवडणुकीला या काय लोकांची आहे तुतारीकडे जास्त कल आहे. तुतारीकडे आहे जास्त कल तुतारीकडे आहे. बाबा दादा काय काम केली नाही त्या? केली ती त्यांच्या पद्धतीने केली काम. तेवढ्या म्हणावा असा विकास लोकांना मान्य नाही ना. नाही, 25 वर्षे आमदार असून सुद्धा एवढा विकास व्हायचा वाटत होता, तेवढा लोकांना भेटला नाही. बर, तुतारीकडनं कोणाला आता उमेदवार दिली पाहिजे? तुतारीकडनं काय अभिजित पाटलांना उमेदवार द्यावा. मोहिते पाटील आहे, ते संजय कोकाटे आहे, अभिजित पाटला कशा लगेच? आता कसं झालंय, मोहिते पाटलांच्या घरात खासदारकी दिली, मग आमदारकी बी त्यांच्याच घरात असते का? बदललं पाहिजे. बदललं काहीतरी पाहिजे ना, थोडं ऐकलं असते. त्या आबांची काम करणं एक नंबर बर. लोकांना आरोग्य बोलणं नाही, कधी कोणा संयमानं बोलणं, लोकांना माणूस की कुठले गोरगरीब असलं तरी त्यापेक्षा बारका मोठा समजणार नाही, समज सगळ्याला सारखं समजणार. मी आमदार असं कधी काम चेअरमन असं कधी वागलं नाही तो बाबा. कुणी बारक्या पोरांना तरी थांबा म्हणत थांबणं, हात करणं, गाडी काचा कधी वर न करणं, एक आमदारकीच्या सामान्य माणूस आहे. राम राम. राम राम. आमच्या इथनं जर भाग म्हणलं तर अभिजाबाकडे हाय जरा जास्त. काय कशात? कारण तरुण नेतृत्व आहे. बर, त्यामुळे थोडी लोकांचं हाय जास्त. तरुण मग थांबू की पुढच्या वेळेला संधी दिली पाहिजे. आमच्या इकडे उसाला हे दर दिलाय. बघूया. राम राम. राम राम. लोक वेगळी नाव घ्यायला, पोरं म्हणते अभिजित पाटील, कोण म्हणते बबन दादा. कसं करायचं आमदार केलं इकडे? बबन दादाची कोण येत नाही माढा तालुक्यात. आहे ना? नाही. बर, कशाची बबन दादा? काम केली ती गावात. बर, महादेवळाला निधी दिलाय, बऱ्याच रस्ते झाले तर गावातनं, पाणी टाकी दिली. अजून काय द्यायला पाहिजे का? त्यांनी पाणी वाहिलं पाहिजे गावात येऊन. त्या ठिकाणी बघायला. राम राम. राम राम. काय नाव? अमोल पाटील. काय करता काम? शेती. किती शेती? 5 एकर. मोठा भाग आहे, ऊस असेल. कुठल्या कारखान्यात जातोय? विठ्ठलला. इकडे बबन दादा कारखाना का बरं? काटमारतीतले. बर. बानगडी एक झाली, विठ्ठल कारखाना आला. सगळ्या कारखान्या चेअरमननी जाग केलं, कोणी आव्हान केलं ऊसदारा बाबतीत.
हा मग तसा आमदार आम्हाला पाहिजे कारण राम नमस्कार. काय नाव? राहुल अनिरुद्ध कदम. काय करता काम? सध्या शेतीच करतोय. शेती करता. किती शेती आहे? शेती 13 एकर आहे. 13 एकर आहे. हा. बरं, काय ऊस असेल? ऊस आणि एक तरुण कांदा. शेतकरी आहे. काय माढ्याच्या आमदारकीविषयी काय चर्चा करता येईल? आबीज पाटील. अभिजित पाटील. कशाचे अभिजित पाटील? आबाज कसं आहे, कारखाना सुरूच्या आधी 3 महिने दर जाहीर होते. शिंदेच्या कारखान्यात कसं चालू आहे कारभार? शिंदेचा कारखान्याचा कारभार होगा तर 21-22 ला माझी कपात केलेली आहे. हा. माझा कारखान्याची? शिंदे ही काय बमराव शिंदे हा. हे नीट बघा. हा. मी आणि माझा असा आहे हा. त्या आमदारला समोर येऊन बोलू शकतो मी. बर. भेटून असं समोरासमोर. हा, हा, हा. माझा ऊस 103 टन ऊस गेला. बरं. गावातल्या एका कार्यकर्त्याने म्हणला ऊस तुझा नेतो. बरं चालतंय म्हणलं. माझं पहिलंच इथं काय शेरबीर काय नव्हता. कोड काढला आईच्या नावावर, ऊस पाठवला. गावातले एक जण नेतो म्हणला आणि त्यानं काय केलं, उद्या टोळी तर मला टोळी आणली नाही. मी आडवाई टोळी टाकली आणि कारखान्यावर काट्यावर खेप गेली, अडवली ऊस बरं. कवळ्या म्हणून. 1700 रुपये दिलं आणि 500 रुपये कपात केली. 56,000 रुपये माझं कपात केलं. 56,000 रुपये. दादा घरी गेलो, दादा असा कागद फेकून दिला. बर. रणजित भाईकडे गेलो तरी त्यांनी तसंच केलं. त्यांचं कसं गेलं, ह्या टेबलला त्या टेबलला, इकडं टेबल तिकडं टेबल. हा, हा. मला सांगा, प्रत्येक कामाला ह्याच्या दारा जायची काय गरज आहे? बरोबर आणि आहे. तुम्ही ऑफिस नाही तुमचं. बरोबर आहे. माढा तालुक्यात अजून ऑफिस नाही. खुद्द आमदाराचं माढा ऑफिस तालुक्यात नाही? आणि नाहीच, कुणाला बी विचारा. हा. आवाज 2 महिने झालं काम चालू, डायरेक्ट ऑफिस टाकले. बर. एक बँक आणि ऑफिस संगच दोन्ही. त्याचा कारभार कुठं चालतोय मग? कोणाचा? शिंदेचा? घरी. घरात गेली ती घरी. हा. आणि काटा काय मी सांगतो ना, माझा केळी गेल्यानंतर ऊस लावलेला आहे. जवळजवळ माझा नाही लय काय नाही 14 ते 15 टन काटा आणला. पक्ष काय करायचं आपण? पक्ष कुठलाही असू द्या, हा. पण लोकांच्या आता मानसिकता काय तुतारी बर. आणि नाहीतर मग अपक्ष. हा. आमचं पोरांचं कसं आहे, हा. आबा हीच आमचा पक्ष आहे. बर. कुठे बी जाऊ द्या आबा. पोराठवाड्याची पार्टी म्हणते. पोराठवाडी पार्टीने इसका दावलाय कारखाना, विठ्ठल कारखाना निवडणुकीला. हा. आम्ही पोरं होतो, आमचं कोण, आम्ही स्वतः कट्टर, आम्ही परिचारक पार्टीच माणसं होतो. बर. माझ्या आईची आई, वडील आणि माझा सख्खा मामा कोरोनात आबानी 15 दिवस रोज कॉन्टॅक्ट असं घरातल्यासारखं आम्हाला सांभाळ. बर. 3 पेशंट आपली दगावली. 21 दिवसात 3 पेशंट गेली. बर. गावात कुणीच सहकार्य केलं नाही, पण अभिज पाटीलनं इंदापूर पासून सोलापूर पर्यंत असतो डायरेक्ट कॉल चालू. बर. स्वतः इथल्या हॉस्पिटलला, सोलापूर हॉस्पिटलला हा. ही मदत केली. मग आयुष्यावर आपण सुरू का. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव साहेब? दुधेश्वर राजाराम पवार. बर. काय करता काम? शेती. बर. काय वाटतं एक गावातला तरुण नागरिक म्हणून माढ्याच्या आमदारकीविषयी काय मत आहे? दादाच. बबन दादा. बबन दादा. बर. कशासाठी बबन दादा? बबन कार्य चांगलं आहे. हा. दर दिला म्हणजे आमदार झाला असं काय असतंय काय? बरोबर. हा? दर देणारा बी काय कोण सावतर कोणच नाही. हा. बर. काय बबन दादाच्या कारखाना असेल किंवा त्यांच्या कारखान्यात अनेक टीका होती. याच गावात मी बऱ्याच गावामध्ये जातो, त्यांच्या काट्याविषयी त्या ठिकाणी चर्चा मोठ्या. हे उगा अफवा आहे त्या. कसं असतं, एखाद्या राजा पुढे चाललाय त्याला बदनाम करायचं काम असते. त्या गोष्टी जे त्याच्या परीने चाललेल्या त्या. बरं, तळ राखणार पाणी तर पिणारच आहे त्यात, काय जाऊन बाहेर कुठे पिणारच नाही. मग आबा बी तेच करत असतील, पण दिसून येत नाही. बरोबर. हा. एखाद्याची जर कार्य चांगलं असलं बदनाम करायला काय अडचण नाही त्या गोष्टीवर थोडी. बरं. जवळपास 30 वर्ष या भागात प्रतिनिधित्व केले. एकाच घरात परत परत आमदार असं वाटतंय. काय नाही, नेतृत्व चांगलं असलं काय अडचण आहे? कोण का असताना शेवट मग काम चांगलं आहे, माणूस चांगला आहे, मग त्या घरात असो ना तर दुसऱ्याला असू द्या. पण जर त्या घरातला माणूस योग्य नसतं तर आम्ही बी आमदार बदल असतो 10 वेळा. हा. त्यामुळे लोकांचं दादाच्या तुटीपेक्षा बी भाईसाहेबांचं कार्य चांगलं आहे. दादा महायुतीमध्ये येतं आणि लोकांचा सातत्यानं अनेक प्रश्नावरती महायुतीत राग दिसतो. त्याचा फटका बसणार नाही आता विधानसभेला? नाही आणि बसणार. लोकसभेला बसला इथं. तसं काय नाही. लोकसभेला वेगळा होता. लोकसभेला दादा म्हणत होते दादा तुमच्याकडे उमेदवार आहे का नाही. आता दादाला आम्ही दादाला उमेदवार, म्हणजे दादा काय उमेदवार आणि भाईसाहेब काय वेगळं नाहीत. त्यामुळे आम्ही भाईसाहेब स्वीकारणार ना. बर. पक्ष कोण आहे बघणार नाही, फक्त आमचा पक्षही भाईसाहेब एकच. बर. आता विधानसभेत मला बाजार भरणार आहे आमदारकीचा. तिथं काय करायचं, कोणाला निवडायचं? बघू नावागडी. नवागडे म्हणजे शिवतेज बाबा मोहिते पाटील. शिवतीज बाबाच काय आहे का इकडे? आता नवागडी म्हणजे मग त्यांचं नाव आहे. नवी दिशा नावा पर्व. हा. बर. मग कोण आहे, नाव सांगा की होते का? बोलाय तुम्ही, सांगतोय आम्ही काय असेल. बर. आता मिनलताई साठी आहे त्या तिकडून. साठ्यांचं बी नाही चालत तिकडं. हा. आमच्या तालुक्यात एकच उमेदवार आहे. हा. नवीन माणूस. नवीनच माणूस. रणजित भाई पण नवीन आहे इथं. तालुका नाही ती करमाळा तालुक्यात मतदान आहे त्यांचं. हा. बर. मग आता कसं करायचं, आता काय कळी नाही मला पण. पंढरपूर तालुक्यात एकमेव उमेदवार आहे फक्त. अभिजित पाटीलच. बघू ठरवतीच आता काय गाव म्हणते म्हणल्यावर आपण बी त्यात बसू. कसं असतं काय, कुठं आपलं आपलं ठरवाय असते. आपलं कशाला, आपण निश्चयच केलाय. आम्हाला निवडून द्यायचं आहे. देऊ की. किती मतानं? काय या कामात नव्हते पण आवाज येणार. आवाज येणार. बर. अहो नवीन माणूस आहे, 30 वर्ष झालं राजकारण आहे. 30 वर्ष झालं त्यांच्या मोठ्या माड्यामध्ये असू दे संस्था, पण शेतकऱ्यासाठी डरकाळी फोडणारा एक मोह नेता आहे आपल्याला. अहो 2 वर्षात कशी डरकाळी तुम्हाला ऐकू आली कुठनं? अहो तालुका ऐकतोय ती डरकाळी, जिल्हा ऐकतोय. आता भाजपमध्ये उभा राहील तर इकडून. नाही भाजपमध्ये उभाच राहत नाही.
पण राहिलं तुम्ही मत देणार का? पवार साहेब तिकीट देणार आहेत त्यांना 100% आम्हाला गॅरंटी देणार आहे तर? देणार आहेत. ठीक आहे. नमस्कार. कसं करायचं आमदारकी रे यंदा? काय आता अभिजित पाटील म्हणाल तसं हे म्हणतात म्हणून नाही. नाही तुमचं नाही वैयक्तिक मत सांगा. रक्तापासून आबा इथं आबा इथं आबा चालले तर. नवीनला चान्स द्यायचा असतो. हा. मग नवीन आहे की रणजित भाई पण नवीन जायचं. रणजित भाईनं काय ते आपल्या मतदारसंघात बी नाही त्यांचं मतदान करमाळ्यात आहे. हा हा बर. पण त्यांचं जुनी माणसं आहे ते कारखाना आहे त्यांचा दूध संस्था आहे त्या बँका नाही पण आपल्या 42 गावातला आबा इथं हा. त्यामुळे आबाला निवडून द्यायचं. किंवा काय आता या बाजूला बघायला गेलं तर दोन्ही पण पार्टीचे लोक आहेत आपल्यापाशी. अगदी गावाचा अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे गावाची अभिमानाची गोष्ट मला पण वाटते की दोन्ही पण पार्टीची लोक अगदी मिळून मिसळून या ठिकाणी राहते ते. काय वाटते एकूण आमदारकीविषयी काय मत आहे तुमचं? आमदारकीविषयी काय अभिजित येणार आहे. हा? अभिजित येणार आहे ना. अभिजित आबाज? हा. कशाला आबाला इकडे आहे ती दुसरी माणसं का ते काय नको आहे ते. हा. आबा पाहिजे. हा आवाज पाहिजे. काय कारण काय त्यांची? सर्वसामान्य माणसे काम करताय ते. बघून आता करत नाही ते पण करते ती. ह्यांना द्यायचं मग. पण हे जवळच आहे ना आपल्याला. ते त्या तालुक्यात आहे. हा हा हा. आपलाही तालुका येतोय बरं. पंढरपूरचा. आतापर्यंत कसं निवडून दिलं त्यांना? पंढरपूर मध्ये कोण नव्हता. काळे उभं राहायचं तुम्ही. कल आवाज कशासाठी? आबा सगळे सर्वसामान्य काम करते ना अभिजित. नमस्कार. काय नाव साहेब? माझं जयदीप पवार. काय करता काम? काय दुकान चालवतोय. पवारांची घरी किती गावात? गावच पवाराचा आहे. गावात पवारांचा आहे. पवार कुणा पाठीमागे आहे? पवाराच्याच महाग आहे ती. पवारांच्या पाठीमागे आहे ते. दुसरं ज्याच्या हातात तो तरी त्यालाच बोलायला ह्या गावात. बर. तू तरी कुणा नाव करायचं? जे कोण घेईल ना तो तरी त्याचं नाव करणार आहे. कोणी बी घेतली म्हणजे तू तरी कोणी बी घेऊ द्या तो तरी. ज्या माझे पुढऱ्याच कुठल्या नाव ना ज्याच्या हातात तो तरी त्यानं गुलाल आहे. घेतलोय. आणि आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच राजकारण्यांच्या दुकानातून चालतं. बऱ्याच त्या ठिकाणी घडामोडी ज्या दुकानात होतात ते सलूनचं दुकान आहे आणि लोक बसलीत नेमकं काय विचार करते बघूया. राम राम. राम राम. काय नाव? माझं काय हा. दिलीप सुभाष पवार. तिकडे पवार इकडे पवार काय खरं नाव तुमचं? काय आता कसं करायचं माड्यात? माड्यात काय हा? आपलं आबाशिव काय नाही बघा. घाबरायचंच नाही. अभिजित पाटील हा. कशाला आम्हाला थांबूया आता लगेच कशाला आमदार? लगेच कशाला थांबवायचा? हा. ए आबाचा झेंडाच फडकावायचा यंदा. अहो आमदारकी नादात कारखाना वाटोळ करतील. कसला दर दिलाय बघितलं का तुम्ही? धक्का कसला आहे आबाचा? हा. पक्ष कुठला आहे आबांचा? हा. पक्ष आबांचा. आबाला काय हा. आबाला तुतारी मिळली हा. झेंडा फडकलाच. नाही मिळल्यावर हा नाही मिळल्यावर तरी बी अपक्षावर तरावड हे होणार. झेंडा फडकीला अपक्ष हा? राहिला. झेंडा फडकीला का? 100% तरी फडकणारच. हा. हा. बर. तुतारी मिळल्यावर तर जास्त हेनं लिडणं हा. आणि असं जरा कमी. काठावर पास होते. हा. काटाव नाही. हा. काटाव नाही. हा. हा हा. नमस्कार. नमस्कार. तर वेगळ्या चर्चा आहे माडा मतदारसंघामध्ये रंगायला आल्या. काय चर्चा चालू आहे? काय होईल माड्यामध्ये? अभिजित पाटील. सर्व करून आलाय का तुम्ही सगळे अभिजित पाटील? नाही ना गावाचा कलच तसा आहे. तरुण पोरांना तुम्ही कुणाला विचारा बर. हा. सगळे आबाचं नाव घ्या. कशासाठी आम्हाला समजेल? मेन म्हणजे दराचा प्रश्न आहे. हा. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या पंढरपूर तालुक्याला आमदार नाही. आता पहिलं 3 आमदार होते आता एकही आमदार नाही. आणि त्यात पुढचा प्रश्न म्हणजे कारखाना चांगला चालवलाय. MIDCचा प्रश्न असेल गावात म्हणजे शिक्षणाबाबतीत अडचणी असतील ह्या सगळ्या जर कोण दूर करू शकत असेल दूरदृष्टी जर कोणाकडे असेल फक्त आबाकडे. कसं आहे? नमस्ते नमस्ते. हाय हाय राहतो ना. काय करता काम? मी पोलीस भरती करतो बर. आणि कोतवली तरुण पिढी ह्या पोलीस क्षेत्रात वळवण्याचं काम करतो. ट्रेनिंग देता येत? ट्रेनिंग देतो. बरोबर. आता कोणतं CRF कोणतं भरती झालं तिथं? असेल मित्रच आहे तो माझा. बर. हा. आता सध्याला गावात किती पोलीस म्हणजे सरकारी नोकरीमध्ये आहे? सरकारी नोकरी मी मेंढापूर गावामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे. प्रत्येक भरतीला 2-4 मुलं अडकतातच. बर बर. हा. हे राजकारणी लोकांचं कधी आजपर्यंत कुठल्या राजकारणी कुठल्या आमदार विचारलं नाही हा. कुठला खासदार विचारलं नाही. फक्त फोन करतात आम्ही गावात आलो या उठा बसायचा हातारायचं कुत्रायचं ही सगळी तरुण पिढी ह्या वळवती ती. कुठला मायकाला म्हणला नाही बाबा तुमच्या गावासाठी एवढी आजपर्यंत पोलीस भरती होती त्यांच्यासाठी स्वतंत्र मैदान करू तुम्हाला एवढा निधी देऊ स्पोर्ट साहित्य देऊ. कोण म्हणला आजपर्यंत इतिहास दावा? कोण पोलीस भरती क्षेत्रात प्रयत्न करतोय त्यांच्यासाठी तुम्ही बाबा आम्ही आडवं लावू शकतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना असं कुठला मायकाला म्हणला नाही म्हणला. मध्ये आरक्षणाचा विषय आमचा OBC सर्टिफिकेट असो मराठा आरक्षण मध्ये ECVC सर्टिफिकेट असो त्यासाठी भवनदादा तर लढला. अभिजित पाटील लढला. अभिजित पाटीलच्या हातात काय नाही आश्वासने ती आम्हाला देत आम्ही करतो. तरुण तडफदार कोण? अभिजित पाटील आहे. नदीपासून अलीकडे जी काय 42 गाव आहे ती पंढरपूर तालुक्यातून सुटलेली 3500 रुपये भाव शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि परपंचासाठी जास्त म्हणजे परपंचासाठी फायदा आहे त्यांचा. त्यासाठी जी काही लोक इकडे जी आहे ती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि इकडे आपल्या सोलापूर जिल्ह्यात जर दराची जर का
तुलना करायची म्हणलं तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना सारखा दर अद्याप कुणीही जाहीर केलेला नाही. खरं तर बबनदादा शिंदे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा सुद्धा मोठा लोकसंपर्क सांगितला जातोय. त्यांचे कारखाने आहेत, त्यांच्या बँका आहेत, त्या विद्युत संस्था आहेत. आहेत पण आपल्याला समजा जास्त फायदा कुठल्या कारखान्यापासून होतोय. आपला मतदारसंघ कुठला आता माड आहे. माड्याच्या मतदारसंघात कुठला कारखाना आहे? विठ्ठल सहकारी साखर. आमचा ऊस विठ्ठल सहकारी साखर कारखाना जातोय, भाव जास्त देतात आणि जरी निधी जरी त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीला किंवा प्रत्येक गावाला विद्यमान आमदार म्हणल्यानंतर देतातच. पण मनाव असा विधी पाहिजे त्या ठिकाणी खर्च झालेला नाही. का तर त्यानं कारखान्याचा विकास ज्या अर्थी केला त्या अर्थी तालुक्याचा विकास कशावर करणार नाहीत? संधी देऊन बघा. नाही केला तर पुढच्या वर्षी आपण त्यांना मतच द्यायचं नाही, गावात फिरून द्यायचं नाही. बरोबर. काय वाटतं गावामध्ये सैल किंवा माड्याचं राजकारण बघताना कुणाचं नाव चर्चेत आहे, कुणाची हवा आहे? दादांचं. बबनदादांचं. बर. काय दादानी काय महत्वाचे प्रश्न सोडले आणि दादाला परत एकदा संधी का द्यावी? दादा विकास कामाचं महत्व जास्त. बर. काय विकास केला गावचा? गावचा आमच्या गावात रस्ते नव्हते. 25 वर्षापूर्वी जे आमदार होते त्यांनी रस्ते केले, ते दादाने 5 वर्षात रस्त्याचं काम. शेतीच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता पुढचं वाक्य पूर्ण करा की. वाजवत होता रे. वाजवत होता रे. अभिजित पाटील येऊ किंवा बबनदादा शिंदे येऊ, फक्त तुतारी वाजली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे गावच्या त्या मेन चौकामध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, वेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. खरं सातत्यानं बोलला होतं की चौकामध्ये एका पार्टीची लोक असतील म्हणून आपण वेगळ्या भागामध्ये आलो. तर गावातलं जे महत्वाचं जे महादेवाचं प्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिरा भागामध्ये आल्यावर तिथं कार्यक्रम होता सोमवारचा. अनेक लोक आहेत, ती नेमकं या लोकांच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार हो. नमस्कार. काय नाव? अमोल पाटील. पाटील साहेब काय करता काम? शेती करतो सर. शेती आहे. आता काय चर्चा चालू आहे एकदम माडा चालू आहे, आमदारकी आहे इथं, कसं कसं इकडे नियोजन? सध्या म्हणजे सगळ्या राज्यात महाविकास आघाडीचं जरा जोर आहे. हा हा हा. बर. मग आता इथं काय होईल? इथं सध्या काय बबनदादा 31 वर्ष झाला आमदार आहे, त्यामुळे त्यांची बाजू थोडी जास्त भक्कम आहे. नमस्कार. खरं तर गावामध्ये अगदी वेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या, पण अतिशय महत्वाचं म्हणजे गावाची एक अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणलं तर वेगळ्या पार्टीची लोक असली पण एकत्र लोक या गावामध्ये दिसते. ती त्या चौकामध्ये ती प्रतिक्रिया लोकांच्या ठिकाणी दिसलं. काय चालू आहे माडा मतदारसंघाविषयी? कुणाची हवा आहे, कुणाची चर्चा चालू आहे? फक्त बबनदादाची हवा चालू आहे आणि काम आहे ती बबनदादाची. 30 वर्ष आमदार असल्यामुळे बबनदादाची प्रत्येक गावात 42 गावात बबनदादांनी निधी दिल्यात आणि दादाचं कसं आहे 10 दिवसाला पेमेंट आहे, त्यामुळे लोक विसरत नाही ती. नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय करता काम? मी शिक्षक आहे. शिक्षक कुठं? सोलापूर. सोलापूरला. बर. काय एकूण सगळा मतदारसंघ तुम्ही फिरला असाल, परिचय असतील, त्या भागामध्ये पाहुणे असतील तुमचे. काय चर्चा चालू आहे माडा मतदारसंघाविषयी? बबनदादा. बबनदादा बस. कशासाठी? विकासाचा महामेरू बबनदादा. काय विकास केला? आता आम्ही बघितलं रस्ता सगळं डबरे जाईल तिथं. कुठल्या रस्त्याने गाडीवर रस्त्याने आता आलो आम्ही. एखादं दुसरा डबर राहिला असेल चुकून, पण जे काही विकास कामं झाले ते फक्त आदरणीय बबनदादा शिंदे. ही सगळं गावात ही मंदिर दिसतंय. गावातलं मंदिर असेल, आमच्या गावातला दुधेश्वर प्रसाद असेल, ह्या बबनदादा निधीतूनच उभा राहिलेला नाही. मला बबनदादाचा हात कोणी जोड आणि हात कोणी जडत नाही. आणि उरला प्रश्न पक्षाचा, तर आमचा पक्ष नेता एकच, बबनदादा शिंदे आणि रणजितभाई शिंदे. लोकसभेचा कसा फटका बसला? लोकसभेचा विषय थोडासा वेगळा होता. बबनदादा सांगितलं मग टाकलं नाही तुम्ही? नाही आम्ही टाकली बबनदादा मत, पण लोकसभेत थोडा विषय वेगळा होता. गावं जास्त होती, एरिया मोठा होता, त्यामुळे थोडीशी त्यामध्ये फरक पडला. पण विधानसभेला बबनदादा हाच पक्ष. नमस्कार हो. नमस्ते. काय शिवसेना का काय मराठा आरक्षण? नाही आज गणपतीची पूजा होती. गणपतीची पूजा होती. सगळे लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. मराठा आरक्षण किंवा धनगर आरक्षण काय चालू आहे गावामध्ये? चालू आहे. बर. काय लोकांची सरकारवर नाराजी आहे महायुतीवर मोठी आरक्षणाविषयी? 100% आहे. त्याचा फटका बसला बबनदादाला? नाही बसणार. कसं काय बसणार? फक्त बबनदादा म्हणजे फक्त विकास. बर. एवढंच सूत्र येतं, ह्याच्या पुढे काय चालतच नाही. बबनदादा बरोबर विकास. विकास आमदार केला. कोणाचं नाव आहे इकडे? बबनदादा. मेळबीळ करून आला इकडे? मिळत काय ना अजिबात नाही. 80-90% बबनदादा इकडे. बर. कॅनलवर आम्हाला पाईपलाईन करून दिली, तळ्यात पाणी सोडलं. अजून म्हणलं तर ही ब्लॉक टाकून इथं 10-20 मंदिराचं काम करून दिलं. बरं. अजून काय मागायला ते निधी देतात. हायस्कूलला 25 लाख रुपये शरद पवारांकडनं निधी आणून दिला. शरद पवारांकडनं दिला. मला इथे शरद पवारचं वजन आहे इकडे माडात? भरपूर आहे. हो होय. तू तरी वाजली का? वाजेल की बबनदादा गेल्यावर तिकडे. आणि बबनदादा नाही गेलं म्हणजे? तरी पण वाजणार. आता आवड झाली का? दादा आहे तिकडे मतदान आहे इथलं मेंढापुरा. पोपट माळी. बरं. साहेब काय चालू आहे? कोण चर्चा माडा मतदारसंघाविषयी काय प्रतिक्रिया काय बोलताय? माडा मतदारसंघात आता चालूला बबनदादाची हवा आहे. विकास आहे म्हणून हवा आहे. चाललाय परत पण राहणार आहे. 100%. निवडणुकी झाल्यानंतरही राहणार आहे, निवडणूक लागल्यानंतरही राहणारच आहे. बरं. विकास गावात भरपूर निधी दिलाय. गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली. पीएम ब्लॉक आपण जे उभा राहिलोय हे त्यांनीच दिलेलं, त्यांच्या निधीतून आलेला आहे. कामात ऊस आहे शेतात? आहे. कुठल्या कारखान्यात जातोय?
आता आमचा पांढरंगला जातोय. पांडुरंगला बबनदादा कारखान्याला का पाठवत नाही दादा कारखाना आमचे असताना आम्ही जुनं सभासद पांढरंगचा आहे. आम्हाला पांढरंग ऊस नेते त्यामुळे दादाकडे पाठवला आमचा प्रश्नच राहत नाही. इथं खरं परिचारक काय हवा आहे वातावरण आहे इकडे राहणार की गट आहे त्यांचा हाय की गट जिवंत गट आहे. जिवंत गट आहे हो. तिकून आहे मागायचा आता कसं आहे 42 गावात वातावरण तसा जर विचार केला तर विकासावर मतदान होणार आहे. मालकांचा काय ह्याच्या आधी आम्हाला कधी त्यांनी हस्तक्षेप केला नाही बाबा ह्याला मतदान करा त्याला. विकास जी करेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहणार आणि दादाला पाठिंबा राहणार. कधी फोन केला तरी आमचं काम केलेलं आहे. डिपो सकाळी जरा तर संध्याकाळी हजर राहिलेला आहे का फोनवर. त्यामुळे पाठीमाग आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 42 गावातून अभिज पाटलाचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत असं लोकांकडून बोललं जातं. काय वाटतं मतदार म्हणून अभिज पाटलाचं राजकीय भविष्याबद्दल काय थोडी प्रतिक्रिया आहे का? नाही बोलू शकत नाही. आबांचे कार्य चांगलं आहे. फक्त चालूला आमची 20 वर्ष झालं दादांची तिसरी टर्म आहे. दादांनी कधी आम्हाला अडचण आणली नाही कुठल्या गोष्टी. त्यामुळे दादांचा सोडाचा विषय येत नाही. नमस्कार. खरं तर वेगळ्या प्रतिक्रिया मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या मेंढापूर मधून बघायला मिळतात. अभिज पाटलाचं नाव चर्चेत आहे, बबनदादा शिंदेचं चर्चेत आहे किंवा रणजितभाई शिंदे चर्चेत आहे. काय वाटतं एक तरुण नागरिक म्हणून किंवा एक तरुण सुशिक्षित मतदार म्हणून पुन्हा पाठीमागे उभा आहेच बबनदादाच्या? कारण वाटत नाही एकाच घरात सारखं 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 बदललं पाहिजे, माणूस नवीन चेहरा दिला पाहिजे. मोहिती पाटला इथं, तिकडून संजय कोकाटे इथं. मान्य काम असल्यावर कामाच्या विषय जर घरचा कारभारी जर चांगला असला तर बदलाय काय गरज आहे नेमका. मग बरं ते 2 पिढीला येऊ ना तर 3 पिढीला येऊ. मग वाटत नाही तालुक्यातला आमदार पाहिजे बबनदादा तिकडे पलीकडे ते बी तालुक्यातले काय वेगळं आहे. त्यांनी काम चांगलं आहे. कुठला बी माणूस असेल तर कामच करणार आहे. शेवट काम चांगलं आहे त्या मागेच आम्ही जाणार शेवट. जी गोष्ट गावात तुम्ही पाठीमागच्या 5 वर्षात आला असता तरी तर तुम्हाला आज या टायमाला 8 वाजता एक माणूस नव्हता इथं. आज बबनदादा एवढं जी लोक येणार आहेत एवढं सुख दिसतंय दादामुळे झालेलं आहे. आमदार होते पण त्यावेळेस आमदार निधी कमी होता, पक्ष वेगळा होता, थोड्या गोष्टी अडचणी असतील त्या गोष्टी माहिती मोठ्या लोकांना माहिती. नमस्ते. काय तालमीत असता काय? नाही असंच काय गावात पडेल ते खायचं आपलं पडेल ते खायचं गावात. काय आता आमदार केलं काय म्हणते लोक इकडली? भैया साहेब फिक्स झालं झालंय 100%. निवडून आले जमाय 100% निवडून आलं. फक्त अर्ज भरायचा आणि गुलाल लावायचा. आणि बाकीची काय करायची? बाकीची काय कुस्त्याचा फड भरला लंगोडी घालून तयार राहते त्याचं काय असतं. ठीक आहे. अतिशय महत्वाची त्या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्या या मतदारसंघामधून तरी बघायला मिळते. लोक वेगवेगळ्या भागातली लोक वेगळ्या चौकात लोक वेगळ्या प्रतिक्रिया देतात. आपण खरं तर एका चौकामध्ये रिपोर्ट घेतला होता, बराच वेळ तिथे रिपोर्ट चालला आणि खरं तर महत्वाचं म्हणजे एका चौकात एका पार्टीचे लोक असतील अशी शक्यता असते. त्यामुळे आपण मंदिरा भागात आलोय आणि मंदिरामध्ये बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणी वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्या अभिजित पाटलांच्या प्रतिक्रिया त्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल्या. त्यांचा कामाचा काम असेल त्यांचं किंवा त्याने या कारखान्याच्या माध्यमातून 35 रुपयाचा दर जाहीर केला असेल त्या माध्यमातून लोकांना कुठेतरी वाटतंय की अभिजित पाटलांना निवडून दिलं पाहिजे किंवा अभिजित पाटला पाठीमागे उभं राहिलं तर अभिजित पाटील या माड्याचा विकास करू शकतील अशा ठिकाणी चर्चा आहे. त्या खरं तर वेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आणि या भागामध्ये आल्यावर किंवा त्या ठिकाणी सुद्धा लोकांनी वेगळी मतं आपली बोलून दाखवली. जवळपास 30 वर्ष बबनदादाला माड्याने त्या ठिकाणी निवडून दिली आणि एकदा एका माणसाला 30 वर्ष निवडून देणं म्हणजे सोपी गोष्ट नसते किंवा त्यांचं काम असल्याशिवाय लोक त्यांना निवडून देणार नाहीत. अशी चर्चा या मतदारसंघामध्ये रंगताना त्या ठिकाणी दिसतात. बबनदादा शिंदे असतील किंवा रणजितभाई शिंदे असतील त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम इथले लोक करणार आहेत असं लोकांकडून तरी सध्या बोलण्यात येतं. या कारण रणजितभाई शिंदेच्या माध्यमातून या भागामध्ये मोठा विकास झालाय. सर्वात महत्वाचा एक प्रश्न होता की बबनदादा उभं राहील तर काय होईल किंवा रणजितभाई शिंदे उभं राहील तर काय होईल. पण लोकांचं एकूण म्हणणं आहे की शिंदे कुटुंबातला कोण जरी उमेदवार असला तरी त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याचं आता तरी यातल्या लोकांकडून त्या ठिकाणी प्रामुख्यानं बोललं जाते. सर्वात महत्वाचा प्रश्न राहिला तो पक्षाचा. बबनदादा शिंदेचा जो पक्ष आहे महायुती त्यावर लोकांची नाराजी दिसत होती तरी ती लोकसभेला ती आपण बघितली आणि त्याचा फटका या माढा मतदारसंघामध्ये तरी बसलाय. ते विधानसभेला गणित होईल का हे देखील आपण बघत होतो. पण विधानसभेचं गणित अगदी वेगळं असणार आहे. लोक माणूस बघून किंवा माणसाचं काम बघून त्या ठिकाणी लोक तरी आता सध्या तरी बबनदादाच्या पाठीमागे उभा राहणार अशा चर्चा या मतदारसंघामधून आहेत. मोठा विकास असेल त्यांच्या दूध संस्थाच्या माध्यमातून असेल, बँकेच्या माध्यमातून असेल आणि प्रामुख्यानं कारखान्याच्या माध्यमातून लोकांचा ऊसाचा प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडवला जातोय. त्यामुळे लोक तरी आता सध्याला बबनदादाचं नाव या मतदारसंघामध्ये चर्चेत आहे. विधानसभा अगदी 2 महिन्यावरती येऊन ठेपले. अनेक बदल या मतदारसंघामध्ये होणार आहेत. अभिजित पाटलांना तुतारी मिळते का नाही मिळते हा तरी खरी संशोधनाचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिजित पाटलांना जर तुतारी मिळते तर 100% आबा आमदार होतील अशा लोकांनी बोलून दाखवलं. नाही भेटली तर आबांची गॅरंटी नाही असे तो या मतदारसंघामध्ये चर्चेत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बबनदादांच्या कार्यकर्त्याकडून बबनदादाचा आमचा पक्ष झेंडा पक्ष आम्हाला बाकी काही माहित नाही, बबनदादाला मोठ्या प्रमाणात निवडून देऊ अशा चर्चा या मतदारसंघामध्ये आहेत. आपण देखील माढ्यामध्ये वेगळ्या भागामध्ये जाणार आहेत, वेगळ्या बाजारामध्ये जाणार आहेत आणि तेथील लोकांकडून माढ्याचा आमदार कोण हा प्रश्न त्या लोकांना त्या ठिकाणी विचारणार आहेत. खरं तर गावामध्ये सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट आली मेंढापूर विषयी. तर या मेंढापूरमध्ये अनेक पार्टीचे लोक खरं तर एकत्र राहतात. खरं तर दोन पार्टी देणारे लोक म्हणजे अभिजित पाटील आणि बबनदादा शिंदे म्हणणारे लोक सुद्धा अगदी खांद्यावर हात ठेवून एकमेकाच्या प्रतिक्रिया देत होते. म्हणजे गावाचं ते एक स्वरूप किंवा गावाचं त्या ठिकाणी धडा एक प्रत्येक गावाने घ्यावा एवढी महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि माढ्याचा नेमका उद्याचा कौल काय असणार आहे ते आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, मेंढापूर, तालुका पंढरपूर.